वाशिम जिल्ह्यातील बेलोरा विठोली परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळणार आहे। जमिनीत ओलावा तयार होण्यास सुरुवात झाल्याने नांगरणी आणि कोळपणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील 5 दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुण्याला देखील आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्याने नागरिकांना सतर्कतेचं आवाहन पुणे वेधशाळेने केलंय। मुरबाडमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर दुसरीकडे शेतीचं देखील नुकसान झालंय। सोलापुरात अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्याला अवकाळीचा मोठा फटका बसलाय। यावेळी केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यात आणि त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हवामान खात्यानं आज मुंबईसह ठाणे पालघर या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून त्याच अनुषंगानं सतर्कतेचा इशारा दिलाय। या कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात अचानक वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला। रस्त्यावर आणि शेतात किराणा सामान विकणाऱ्या दुकानदारांची धावपळ उडाली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम झाला। मासेमारी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मासेमारी करण्याचा मच्छीमारांचा मानस होता, मात्र अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका परत फिरल्या असून शेकडो नौका किनाऱ्यांवर विसावलेल्या आहेत। यंदा हंगाम संपण्यापूर्वीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे। मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील तब्बल 494 गावांमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। 139 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। राज्यात धरणातील मर्यादित पाणीसाठ्यामुळे चिंतेत वाढ होऊ लागली आहे। राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे जलसंकट अधिकच गडद होण्याची शक्यता आहे। पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातील पाण्यानं तळ गाठलंय आणि या धरणावरती पाण्यासाठी पनवेल शहरासह परिसराचा भार असतो, त्यामुळे पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्यास परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागण्याची भीती व्यक्त होते। मोरबे इथल्या मुख्य जलवाहिनीवरील आग्रोळी पुलाजवळ रेल्वे रुळालगत आणि चिखले गावाजवळील पुलाखाली जलवाहिनी वारंवार गळती होत असते। या ठिकाणची जलवाहिनी दुरुस्तीचं काम नवी मुंबई पालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे। त्याकरता आज 24 तासांकरता नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे। रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील MEPL कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्यानं शरद पवारांनी सत्य परिस्थिती पाहण्यासाठी दौरा केला। यावेळी एका शेतकऱ्यानं शरद पवारांच्या भाषणादरम्यान त्यांच्या समोर स्वतःला मारलं, तर समस्या सुटत नसल्यानं हा शेतकरी भावनाविवश झाला होता। गोगलगाव येथील 2 चुलत भाऊ कुटुंबासोबत शेतात खत टाकण्यासाठी गेले होते। काम पूर्ण झाल्यानंतर दोघंही हात पाय धुण्यासाठी ओढ्यावर गेले, मात्र यावेळी त्यांचा पाय घसरून बुडून त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नैसर्गिक बदलाचा सर्वात जास्त फटका हा शेतीला बसतो आणि त्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांनी बदलत्या वातावरणात तग धरून राहणाऱ्या जाती विकसित करण्याची गरज असल्याचं मत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलंय। मावळ तालुक्यामध्ये ऐन उन्हाळ्यात धुक्याची चादर पसरली आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील मनमोहक दृश्यांची पर्यटकांना भुरळ पडली आहे। यावेळी मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांनाही सुखद अनुभव मिळाला। कर्नाटकातील एका भक्तानं तुळजाभवानी मातेच्या चरणी 2 ई-रिक्षा अर्पण केल्यात। भक्तांना देवीचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी या रिक्षा अर्पण करण्यात आल्या। दौंड बस स्थानकातील स्वच्छतागृहात मागील अनेक महिन्यांपासून ते बंद आहेत आणि त्यामुळे महिला प्रवाशांची अतिशय गैरसोय होते। लांब पल्ल्याच्या गाड्या बस स्थानकात थांबतात, मात्र स्वच्छतागृहाला टाळं असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। जळगावमध्ये पावसाची चाहूल लागताच जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा नव्या आशेनं कामात व्यस्त झालेत। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी सर्व लक्ष आता खरीप हंगामावर केंद्रित केलंय। खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामांनी वेग घेतलाय। मे महिन्याच्या सुट्ट्यांनिमित्त अनेक चाकरमानी आणि पर्यटक रत्नागिरीमध्ये पर्यटनासाठी आलेले आहेत, मात्र ऐन हंगामात शहरातील CNGचा तुटवडा जाणवत असल्यानं वाहन चालकांसह पर्यटक हैराण झाले। चीनमधील शांघाय येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी फेज 2 या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंचा साताऱ्यातील पोवई नाक्यावर सन्मान करण्यात आला। साताऱ्यातील मधुरा धावणगावकर, ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांचा सत्कार करण्यात आला। वाशिम जिल्ह्यामध्ये हवामान बदलामुळे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय, त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे।
पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली आहे। यालेशी तरुणांनी मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक करत महाराजांना अनोखी मानवंदना दिली। राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार आणि धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी चिंचवड इथे अचानक महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पाहणी दौरा केला। सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि पारदर्शक व्हावी यासाठी असे अचानक पाहणी दौरे गरजेचे असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी लाठीकाठी मर्दानी खेळांसह अघोरी नृत्य देखील पाहायला मिळालं। तुळजाभवानी मंदिरात अशोभनीय वर्तन करणाऱ्या 12 पुजाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। मागील 6 महिन्यात या 12 पुजाऱ्यांविरोधात अनेक तक्रार आल्या होत्या। तक्रारीनंतर मंदिर प्रशासनानं नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले, मात्र उत्तर न मिळाल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। नागपुरातील 11 किलोमीटर नाग नदीची अद्यापही स्वच्छता झाली नाहीये। नदी स्वच्छतेसाठी मुदत संपायला फक्त 16 दिवस उरलेत, मात्र आता स्वच्छता न केल्यास नागपूरला यंदाही पुराचा धोका कायम आहे। नागपुरातील मुलींचा जन्मदर घसरल्याची माहिती समोर येते। मुलं आणि मुलींची संख्या पाहिल्यास मुलींच्या तुलनेमध्ये मुलांच्या जन्माचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय। त्यामुळे राज्याच्या उपराजधानीमध्ये मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी शासन, महापालिका आणि नागरिकांनी जनजागृती करण्याची गरज आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या गोदावरी प्राणहिता अंतर्वाहिनी सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी सिंहस्थ कुंभ म्हणजेच पुष्कर पर्वाला सुरुवात झालेली आहे। आजपासून 26 मे पर्यंत या त्रिवेणी संगमाच्या पवित्र स्नानासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील लाखो भाविकांची गर्दी होते। अंबाबाई मंदिर परिसर आणि पुनर्विकास आणि ज्योतिबा परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल। त्याचा शासन आदेश येत्या 8 दिवसात निघणार आहे। त्यानुसार कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कामं गतीनं नियोजनबद्ध करा असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला केले। घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। अलिबाग तालुक्यातील भोंदूबाबाची भोंदूगिरी उघडकीस आली आहे। मुलीला प्रेमापासून लांब ठेवण्यासाठी भोंदूबाबानं मंतरलेली विषारी जडीबुटी देत विहिरीत टाकण्यास सांगितलं। यावेळी त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं आणि यानंतर सर्वांनी त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगलीच्या मालू हायस्कूलमध्ये घरेलू कामगार महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर पार पडलं। आणि आता एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं पाकड्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय। पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यानं जोरदार कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या 11 एअरबेसवर विध्वंस झालाय, तर पाकिस्तानच्या हवाई दलाचं 20% नुकसान झाल्याची माहिती मिळते। पाहूयात। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानात कसा विध्वंस केलाय त्याची ही दृश्य। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला, ज्यानंतर पाकिस्ताननं भारतात हल्ल्याला सुरुवात केली, ज्याला प्रत्युत्तर देत भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई सैन्याला कायमची अद्दल घडवली आहे। या कारवाईत पाकिस्तानचे अनेक एअरबेसेस नेस्तनाबूत झाले। भारतीय वायुदलाच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानातल्या एअरबेसचं 20%पेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती समोर येते। भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या 11 एअरबेसेसला लक्ष्य केलं। यातील 4 एअरबेसचे सॅटेलाइट फोटोही समोर आले। भारतीय हवाई दलानं इस्लामाबादमधील नूर खान एअरबेसवरती केलेल्या हल्ल्यामुळे नूर खान एअरबेसचं मोठं नुकसान झालंय। या हल्ल्यात नूर खान एअरबेसवरचा रनवे, कमांड सेंटर आणि रडार सिस्टीमचं प्रचंड नुकसान झाल्याचं समोर आलंय। नूर खान एअरबेसवरनं फक्त 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख तळ आहे। हा एअरबेस पाकिस्तानच्या लष्कराचं ऑपरेशन, व्हीआयपी ट्रान्सपोर्ट आणि एअर फ्युलिंगच्या कामासाठी वापरला जात होता अशी माहिती आहे। याच एअरबेसवरती पाकिस्तानच्या वायुसेनेतील अधिकाऱ्यांना ट्रेनिंग मिळायचं। त्यामुळे पाकिस्तानच्या अतिशय महत्त्वाच्या एअरबेसवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यामुळे पाकची चांगलीच दाणात दाण उडाली। धक्का असतो एअरबेसला ते म्हणजे जेव्हा तुमचा रनवे उद्ध्वस्त होतो आणि तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथलं उद्ध्वस्त होतं, तर आपण
रावलपिंडीचा एअरबेसवरनं, लाहोरच्या एअरबेसवरनं आणि नूरयार खानची एअरबेसवरनं आणि एक अजून एअरबेस आहे. त्या 4 एअरबेसची आपण रनवे पूर्णपणे इनकम्प्लीट केलेले आहेत किंवा डिस्टर्ब केलेले आहेत. भारतीय वायुदलाच्या एअर स्ट्राईकमध्ये जैकोबादच्या शहाबाज एअरबेसलाही मोठा फटका बसला. भारतीय हवाई दलानं केलेल्या माऱ्यामध्ये शहाबाज एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं समोर आलंय. शहाबाज एअरबेसवरील डिफेन्स सिस्टीम आणि रडारही भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालंय. या हल्ल्यात एअर ऑपरेशनल सिस्टीम जवळपास ठप्प झाली आहे. भारतानं पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवरही कारवाई केली. भोलारी एअरबेसवरती केलेल्या कारवाईचे सॅटेलाइट फोटो जगासमोर आले. या सॅटेलाइट फोटोतनं भोलारी एअरबेसवरती करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्याचे निशाण अगदी स्पष्टपणे दिसून येतात. पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या एअरबेसवरच्या हल्ल्यामुळे पाकची हवाई रणनीती ज्या ठिकाणावरनं निश्चित होत होती अशाच ठिकाणाला भारतीय हवाई दलानं लक्ष केलंय. त्यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली. पाकिस्तानातील सुक्कूर एअरबेसवरतीही भारतीय सैनिकांनी हल्ला चढवला. मेक्सर सॅटेलाइटच्या फोटोंमधनं हे स्पष्ट झालंय की भारतानं पाकिस्तानवरती ज्या पद्धतीनं हल्ले केले त्यांचा सामना करण्यात पाकिस्तानची चांगलीच तारांबळ उडाली. या हल्ल्यामध्ये सुक्कूर एअरबेसवरचा रनवे आणि एअरबेस परिसराचं मोठं नुकसान झालंय. त्या रनवेना रिपेअर करायला यांना कमीत कमी 2 ते 3 महिने लागू शकतात. त्यामुळे तिथली सगळी जी आहे उड्डाणं ती बंद राहतील. अर्ध्याच्या वर याच्यामध्ये सिव्हिल फ्लाईट्स यायच्या, बाहेरनं फ्लाईट्स यायच्या. त्यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईनची कोंडी होईल. बाहेरनं येणाऱ्या फ्लाईट बंद होतील आणि त्यांना थोडं आर्थिक नुकसान होईल. भारतीय वायुसेनेनं केलेल्या हवाई हल्ल्यात भारतानं पाकिस्तानची झोप उडवली आहे. भारताच्या प्रहारामुळे पाकिस्तानच्या एअरबेसचं 20% जास्त नुकसान झाल्याची माहिती आता दिली जाते आणि त्यामुळे पाकिस्तानची एक प्रकारे नांगी ठेचली गेली आणि त्यांना भारतासमोर गुडघे टेकावे लागले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याच्या ताकदीचं प्रतीक पुन्हा एकदा जगासमोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा पाहणार आहोत बातम्या वेगवान स्वरूपात. धाराशिव जिल्ह्यातील नुकत्याच 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बहिणीची छेड काढल्यानं त्याचा जाब विचारायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफचा खात्मा झाला असल्याचं कळतंय. काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश प्राप्त झालेलं आहे. आसिफसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याचं कळतंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रिफत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रिफत, क्या अपडेट? देखिए बिल्कुल, ये जो त्राल में एनकाउंटर हुआ 3 मिलिटेंट मारे गए हैं. कुल 48 घंटों में 6 मिलिटेंट मारे गए हैं, क्योंकि शुपाया में परसों 3 मिलिटेंट मारे गए थे. और आप देख सकते हैं ये ऑपरेशन जो है अभी भी लगातार चल रहा है. लेकिन शेख आसिफ जो है वो भी इस ऑपरेशन में मारा गया है, जिसका ताल्लुक जैश से था. और कुल 3 मिलिटेंट मारे गए जिसने पुलिस ने जिसकी पुष्टि की है. हालांकि अभी ऑपरेशन यहाँ पे चल रहा है. अभी इस ऑपरेशन में और टाइम लग सकता है, क्योंकि इस एरिया को सैनिटाइज किया जा रहा है और उसके बाद ही सिक्योरिटी फोर्सेस को जो है वापस लाया जाएगा. लेकिन आप देख सकते हैं इस ऑपरेशन में भारतीय सेना, सीआरपीएफ और पुलिस लगी हुई थी. स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मिली थी सुरक्षा बलों को कि इस एरिया में मिलिटेंट छुपे हुए हैं. जो ही ये इन्फॉर्मेशन मिली तो फौरन कॉर्ड सर्च ऑपरेशन शुरू किया गया. तो अभी जो इन्फॉर्मेशन मिल रही है 3 मिलिटेंट इस ऑपरेशन में मारे गए, जिसमें शेख आसिफ का भी नाम बताया जा रहा है. हालांकि क्या वो पहलगाम अटैक में इन्वॉल्व थे या नहीं, वो अभी पुलिस बता रही है कि इस मामले की इन्वेस्टिगेशन चल रही है. लेकिन जब कई मिलिटेंटों के घर उड़ा दिए गए तो सबसे पहले शेख आसिफ का घर उड़ा दिया गया, क्योंकि वो मिलिटेंट था. और जितने भी मिलिटेंट्स थे जो मुख्तलिफ एक्टिविटीज़ में इन्वॉल्व थे, उनके घर यहाँ पे उड़ा दिए गए. और उसमें शेख आसिफ का भी घर था. तो फिलहाल शेख आसिफ जो है वो इस ऑपरेशन में मारा गया है, जिसकी खबर आ रही है. तो कुल मिला के 3 मिलिटेंट अभी तक मारे गए, जिस तरीके से आईजीपी कश्मीर ने अभी इन्फॉर्मेशन दे दी. रिफत, और एक सवाल, अभी बीएसएफ की तरफ से क्या इन्फॉर्मेशन दी जा रही है?
देखिए सिक्योरिटी फोर्सेस अभी लगी हुई हैं। जिस तरीके से इन्फॉर्मेशन मिली है कि 3 मिलिटेंट जो है वो मारे गए हैं, यानी पिछले 48 घंटे में 6 मिलिटेंट मारे गए हैं, कि 3 मिलिटेंट जो है वो शुपा में मारे गए थे। वहाँ पे भी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मिलने के बाद जो है ऑपरेशन शुरू किया गया था और बताया जा रहा है कि सारे मिलिटेंट जो हैं वो लोकल हैं, यानी जो भी पहलगाम अटैक के बाद कोऑर्डिनेट सर्च ऑपरेशन किए जा रहे हैं और जगह जगह पे इंटेलिजेंस इनपुट मिल रहे हैं, उसके बाद ही उनको फॉलो किया जा रहा है। और अभी तक सिक्योरिटी फोर्सेस को कामयाबी मिली है 2 जगह पे, यानी 6 मिलिटेंट मारे गए हैं। 3-3 के 2 ग्रुप जो है मिलिटेंटों के स्पॉट किए गए थे और उनको मार गिराया गया। और अभी भी यहाँ पे ये त्राल में ऑपरेशन चल रहा है। अभी ये ऑपरेशन कॉल ऑफ नहीं किया गया, लेकिन 6 मिलिटेंटों की मारे जाने की जो है अब खबर आई है। पिछले 48 घंटे में 3 मिलिटेंट त्राल में मारे गए और 3 शुपा में। वहां पे अभी भी सर्च ऑपरेशन शुरू है क्या? जी बिल्कुल, अभी भी सर्च ऑपरेशन चल रहा है, क्योंकि जब एनकाउंटर होता है उसके बाद एरिया को सैनिटाइज किया जाता है, हर चीज़ देखी जाती है और कहीं और किसी जगह पे बॉडी तो नहीं है, यानी 3 से ज़्यादा तो नहीं थे, उसको देखा जा रहा है। और आप देख सकते हैं कि अभी भी यहाँ पे आर्मी, सीआरपीएफ और पुलिस इस ऑपरेशन में लगी हुई है। पूरा एरिया जो है उसको कॉर्डन किया गया है और हम जहाँ पर हैं तकरीबन 100 मीटर जो है वो खाली दूर है, यानी हमारे साथ में ही वो घर है जहाँ पे ये ऑपरेशन चला, जहाँ पे ये मिलिटेंट मारे गए हैं। तो 3 मिलिटेंटों के मारे जाने की फिलहाल पुष्टि हो चुकी है और उसमें बताया जा रहा है कि आसिफ शेख भी है। आसिफ शेख के बारे में हालांकि खबरें ये भी आ रही थी कि शायद वो इन्वॉल्व होंगे पहलगाम अटैक में, लेकिन अभी पुलिस का ये कहना है कि अभी उस बारे में इन्वेस्टिगेशन चल रही है। क्या वो वहाँ पे इन्वॉल्व था, डायरेक्टली इन्वॉल्व था या इनडायरेक्टली इन्वॉल्व था, उसके बारे में अभी तफ्तीश जारी है, लेकिन उसके मारे जाने की अभी खबर आ रही है। रिफत, ये सर्च ऑपरेशन एग्जैक्ट कब से चालू हुआ, अभी तक चल रहा है और कौन से एरिया में चल रहा है? देखिए, ये त्राल का इलाका है, साउथ कश्मीर में पड़ता है और यहाँ पर सुबह सवेरे तकरीबन 4:30 बजे जो है कोऑर्डिनेट सर्च ऑपरेशन शुरू किया गया और उसके बाद फायरिंग का सिलसिला शुरू हुआ और ये तकरीबन 5-6 घंटे ये ऑपरेशन लगातार चला, जिसमें फायरिंग का सिलसिला दोनों तरफ से हुआ। पहले 1 मिलिटेंट मारा गया और खबर आई कि शेख आसिफ मारा गया है और उसके बाद 2 और मिलिटेंट मारे गए हैं, तो कुल मिला के 3 मिलिटेंट मारे गए हैं। और मैं फिर से दिखाना चाहूँगा अपने दर्शकों को कि किस तरीके से ये ऑपरेशन अंजाम दिया जा रहा है। यहाँ पे जम्मू कश्मीर पुलिस की स्पेशल ऑपरेशन ग्रुप है, आर्मी है और साथ ही सीआरपीएफ है जो ये ऑपरेशन अंजाम दे रहे हैं। और इस ऑपरेशन में अभी तक 3 मिलिटेंट मारे गए हैं और जो आईजी हैं पुलिस के, उन्होंने भी पुष्टि कर दी है कि 3 मिलिटेंट मारे गए हैं। अभी हालांकि बॉडीज रिट्रीव हो रही हैं और आर्म्स एंड एम्यूनेशन कितना मिला वो अभी थोड़ी देर बाद पता चल पाएगा, लेकिन जैसा मैंने कहा 48 घंटों में 6 मिलिटेंट मारे गए और ये सारा जो सर्च वगैरह की जा रही है और जगह जगह पे इंटेलिजेंस इनपुट्स मिल रहे हैं, ये पहलगाम ऑपरेशन के बाद इंटेंसिफाई किया गया और यही वजह है कि अब 6 मिलिटेंट जो है मारे गए हैं 48 घंटों में, 3 त्राल में और 3 शोपियां में। रिफत, ये आसिफ क्या वही है जिसका नाम चार्जशीट में दाखिल था? देखिए, अभी चार्जशीट जो है अभी फाइल की जाएगी और इन्वेस्टिगेशन की जा रही है। प्रिलिमिनरी काफ़ी लोगों को जो है कॉर्नर किया गया था या उनको जीरो इन किया गया था और काफ़ी सारे मिलिटेंट्स जो हैं उनके घर उड़ा दिए गए और चाहे वो जैश के थे, लश्कर के थे या बाकी किसी तंजीम के साथ जुड़े हुए थे, लेकिन क्या ये पहलगाम अटैक में मुलव्वस था या नहीं, उस बात की इन्वेस्टिगेशन हो रही है। आज भी आईजीपी ने कहा कि उस मामले की इन्वेस्टिगेशन हो रही है और जो ही इन्वेस्टिगेशन मुकम्मल हो जाएगी उसके बाद ही पता चल पाएगा कि कौन कौन लोग जो हैं वो इस अटैक में मुलव्वस थे। लेकिन पहलगाम अटैक के बाद ही इस तरीके से कोऑर्डिनेट सर्च ऑपरेशंस इंटेंसिफाई किए गए। यही वजह है कि अब अभी तक 6 मिलिटेंट मारे गए हैं 48 घंटों में, 3 त्राल में, 3 शुपाया में, जैसा मैंने कहा। और पहले 3 जो मारे गए थे उनका ताल्लुक एलटी से था और ये वाला ग्रुप जो था खासतौर से आसिफ, ये जैश के साथ जुड़ा हुआ था। तो फिलहाल 6 मिलिटेंटों के मारे जाने की अभी तक 48 घंटे में पुष्टि हो चुकी है और ऑपरेशन अभी काफ़ी जगहों पर जारी है और यहाँ पे भी ऑपरेशन चल रहा है। जी ठीक है रिफत, धन्यवाद।